साहेब, आपण राजवर्धन मोहितेंचा फोन घेतला होता ना, तो चेक करून झालाय. सगळ्या कॉल डिटेल्स मिळाल्या. काय म्हणते राजवर्धन मोहितेंच्या फोनची कुंडली? आपण ज्याला अटक केलंय ना त्याला राजवर्धननी मेसेज केलाय. शिवाय रत्नमाला मोहितेंचा फोटो सुद्धा सेंड केलाय. याचा अर्थ या प्रकरणात राजवर्धन मोहितेंचाच हात आहे हे सिद्ध झालंय. तर आपल्या हातात पुरावा आहे, म्हणजे आपण त्यांना आता चौकशीसाठी कधी अरेस्ट करू शकतो. त्यांच्या अटक वॉरंटची तयारी सुरू करा. चला. काकी, मी येतो फ्रेश होऊन. बर, सावकाश सांभाळून. सानिया, जा त्याच्या बरोबर. राज, मला काय वाटतं आत्ताची जी मीटिंग आहे ना ती तू अटेंड कर. ते क्लायंट काय बोलतात ते ऐकून घे आणि मग नंतर आपण डिस्कस करू दोघं. काय ठीक आहे, चालेल. निघूया. अगं कावेरी, थांब. कुठे चाललीस? जा, नाश्ता करून घे बाळा. नाही, माझा उपवास आहे आज. हो का? अगं मग उपासाचं करायचं ना काहीतरी. मी करू का काही? नाही, मी केलंय. तुम्ही एक काम करता का? तुम्ही पुढे होता का? म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला उशीर नको व्हायला. मी खाऊन निघेन ना. अगं काहीतरी काय? हे बघ, असंही मला आदित्यशी काहीतरी बोलायचंय. मी जाऊन त्याच्याशी बोलते, तोवर तू शांतपणे खाऊन घे, आरामात आवरून घे. आपण एकत्रच जाऊया ऑफिसला. आलीच. तुम्ही माझ्यासाठी उपवास केलाय का? तुमच्यासाठी कशाला उपवास करेन मी? उगीच काही पण. काय ग, काय झालं? अगं काय विचारते मी? काय झालं तिकडं? कावेरीचा फोन होता ना? हो, फोन कावेरीचाच होता, पण तिकडे काही झालं नाहीये, सगळं ठीक आहे. मग तुझ्या चेहऱ्यावर 12 वाजल्यासारखे का दिसतायत? सुलभे, तू फोनवर बोलत होतीस ना, ते थोडं थोडं माझ्या कानावर पडलंय बरं का. कुणाला थांबवण्याचा प्रयत्न करायचा आहे? मी? अगं मी कुणाला थांबवणार आहे? मी कुणालाच थांबवत नाहीये. हे बघ सुलभे, मी आई आहे तुझी. मी सगळं ऐकलंय. हो आई, कान वाजतायत तुझे. सोड, मला खूप कामं पडली आहेत. तुला काय करायचं ऑफिसला यायची? मग घरी बसून काय करू मी? आदित्य, तुला कळत का नाहीये? बाहेरच्या चहामध्ये इन होण्याची माझ्याकडे ही एकमेव संधी आहे. सानिया, तुला ही जी संधी मिळते ना, ती संधी मिळू द्यायची नाहीये मला. अरे पण का? का आदित्य तू असं वागतोय? तू आधी छान रिकवर हो ना, मग तुला हवं ते कर. मी नाही अडवणार तुला. पण आता तुझी तब्येत महत्वाची आहे की नाही? आता तुला ऑफिसला यायची काहीच गरज नाहीये. तू आराम कर ना प्लीज. आदित्य, बरोबर आहे सानियाचं. तुला खरंच आराम करायला हवा. ऑफिस काय कुठे पळून चाललंय का बाळा? काकी, अगं मी म्हंटल ना, माझं ठरलंय, मला यायचंय ऑफिसला. आदित्य, माझं नाही, निदान काकींचं तरी ऐक. सानिया, जा जरा चहा करू काय. आदित्यचा चहा झालाय काकी? पण मला घ्यायचं आहे पुन्हा. आणतो. आदित्य, मला खरंच तुला आराम करायला पाहिजे. तुला डॉक्टरांनी काय सांगितलंय? पायावरती जोर द्यायचा नाही. मग तू असं केलंस तर पाय कसा लवकर बरा होईल? काकी, अगं पण मला माहिती तुला काळजी वाटते ना. सानियाचा स्वभाव कसा आहे ते माहिती आहे आपल्याला. त्यामुळे ती ऑफिसमध्ये येऊन काहीतरी नको तो प्रकार करेल आणि गोंधळ घालेल असं वाटतंय तुला? मला ना सतत असं वाटतंय काकी की सानिया ऑफिसला आल्यानंतर नक्की काही ना काहीतरी घोळ घालणार आहे. घालू दे तिला काय घालायचा तो गोल. ती आहे ना निस्परायला. आणि आता मी एकटी नाहीये बाळा, राज आहे माझ्यासोबत. हे बघा आदित्य,
माझ्यासाठी माहेरचा चहा जितका महत्वाचा आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त तू महत्वाचा आहेस. मी तुला जन्म दिला नसेल तरी पण माझा मुलगा आहेस. हं? राज नसताना माझ्या पाठीशी ठामपणे तू उभा राहिलास. तू नसतास तर मी हे सगळं कसं सांभाळलं असतं. आणि आता तुला असं बरं नसताना माझ्यासाठी तुझं धावत आलास ऑफिसला तर मला बरं वाटेल का? ते सांग. नाही ना, तेव्हा तू काही काळजी करू नकोस. सानियाचा तर विचारही करू नकोस. मी घेईन तिला सांगून. हे बघ, ह्या पायाच्या निमित्ताने का होईल तुला स्वतःसाठी वेगळं छान वाचन कर. तुला कविता करायला आवडतात ना, मस्त कविता कर. स्वतःला वेळ दे, आनंदात राहा. काय माहिती, माणसाला जे आवडतं ते माणसाने केलं ना की आजार पटकन बरा हो. पटकन बरा हो आणि मग ऑफिसला ये. हो काकी, पण काकी तुला जेव्हा कधी असं वाटेल ना की सानिया आपल्या हाताबाहेर जाते, मला लगेच सांग, मी असेल तसा निघून येईन. मला माहितीये बाळा, तू माझ्यासाठी कधीही धावून येशील, माझी खात्री आहे. बरं चल, जाते आता. तुझी बायको चहा घेऊन यायची नाही तर. आराम कर. काय बघताय? जा तुम्ही इथून. काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे? सकाळपासून बघतोय तुम्ही धड बोलतही नाही आहात माझ्याशी, आणि माझ्यावर का चिडताय? चिडू नको तर काय करू? सकाळी सगळ्यांसमोर आपली कशी फजिती झाली. मला ऑकवर्ड वाटतंय. माझंच चुकलं. लग्नाआधी मी इथे राहायलाच नको होतं. तात्या म्हणाले ना तसं कुर्ल्याला नातेवाईकांकडेच जाऊन राहायला हवं होतं. नाही ठीक आहे, जा तू. नाही, जा तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे. पण जर तुम्ही गेलात ना तर तुमच्या मागे मागे मी सुद्धा तिकडे राहायला येईन. काहीतरीच काय? मग काय? नाही तुम्ही नाही यायचं. आपलं काही लग्न झालं नाहीये अजून. हो ठीक आहे ना, ठीक आहे. हे सगळं काल रात्री आपण चंद्र बघायला गेलो म्हणून झालंय की नाही? मग नको बघूया चंद्र यापुढे, लग्नानंतर बघूया. हो, लग्न होईपर्यंत नको बघूया चंद्र. चालेल चालेल, पण मी तुमच्यासाठी एक छानसं गिफ्ट आहे. ते घ्याल की नाही? कसलं गिफ्ट? दाखवा ना गिफ्ट. हो हो हो, दाखवतो. गजरा. गजरा ना लग्न झाल्यानंतर म्हणायचा असतो. हो, पण तुम्ही माझी होणारी बायकोच आहात ना, की विचार बदललाय? बघच आहो तुम्ही. गजरा लग्नानंतर नवऱ्याने बायकोला म्हणायचा असतो. काय म्हणजे आता लग्न होईपर्यंत तुम्ही गजरा माळून घेणार नाही आहात? नाही ठीक आहे, मग आता या गजऱ्यासाठी दुसरी बायको बघावी लागेल तात्पुरती. काहीतरीच बडबडू नका हो तुम्ही. मग काय करू? चुकून जाईल हा गजरा. आणि आता या गजऱ्यात फक्त कळ्या राहिल्या नाहीये, माझे इमोशन्स सुद्धा आहेत. तेही कोमेजून जातील ना.
आता या गजऱ्याचा काय दोष आहे? आपलं लग्न नाही झालं त्यात या गजऱ्याची काय चूक? उगीच काहीतरी बडबड करू नका तू. मग काय करू? टाकून देऊ? नाही, तसंही कुठे टाकून दिलेली आवडत नाही तुम्हाला. काय करू सांगा? माळा. माळा गजरा. ओके, एकच मिनिट. आपल्यात कधीच दुरावा येणार नाही आणि मी तुम्हाला सोडून कधीच कुठे जाणार. Promise. साहेब, आपण राजवर्धन मोहितेंचा फोन घेतला होता ना, तो चेक करून झालाय. सगळ्या कॉल डिटेल्स मिळाल्या. काय म्हणते राजवर्धन मोहितेंच्या फोनची कुंडली? आपण ज्याला अटक केलंय ना, त्याला राजवर्धननी मेसेज केलाय. शिवाय रत्नमाला मोहितेंचा फोटो सुद्धा सेंड केलाय. याचा अर्थ या प्रकरणात राजवर्धन मोहितेंचाच हात आहे हे सिद्ध झालंय. तर आपल्या हातात पुरावा आहे, म्हणजे आपण त्यांना आता चौकशीसाठी कधी अरेस्ट करू शकतो. त्यांच्या अटक वॉरंटची तयारी सुरू करा. चला. झाली ना तयारी? हो. काय ग, येतोय का आदित्य? हो रे, त्याला खूप यायचं होतं, पण मी त्याला समजावून सांगितलं. अजून त्याचा पाय रिकवर नाही झालाय. आत्ता जर तो आला तर त्रास होईल ना त्याला आणखी. बरं राज, ही सानिया याच्यात मला तुला एक गोष्ट सांगायची. मी तुला न विचारता डिसिजन घेतलाय, पण आदित्य बरा होईपर्यंत सानियाला मी ऑफिसला याची परवानगी दिली. मला माहिती आहे बाळा, तुला नाही आवडत त्या सानियाचं बोलणं आणि वागणं, पण प्लीज जरा तू सांभाळून घे तिला, इग्नोर कर तिला. नाही तर काय होईल माहितीये का? सानियामुळे आदित्य ऑफिसला येण्याचा प्रयत्न कर आणि मग त्याला रिकवर व्हायला वेळ आहे. हेच ना? बरोबर. इग्नोर कर जरा तिला, आपण सांभाळून घेऊ. डोंट वरी. रेडी आहे. हो, पण आपण कावेरीसाठी थांबलोय, तिला येऊ दे. ओ, आपण कावेरीसाठी थांबलोय का? मी आले हा वेळेवर, नाहीतर तुम्ही म्हणाल की तू. चला निघूया. हो. सॉरी, माझ्यामुळे उशीर नाही ना झाला. नाही ग, चल. अजिबात नाही. चल. अरे वा, गजरा छान दिसतोय केसात तुझ्या. अगं कावेरी, तू बस तर आजच्या शेजारी. अहो नाही मॅडम, तुम्ही बसा. तुम्हाला पुशबॅक करून वगैरे निवांत बसता येईल. अगं बस. बसा तुम्ही, बस.
राज हा? आज गाडी स्टार्ट होईल ना? म्हणजे गाडी स्टार्ट करावी लागते. हो हो ते सुलभे, काय हो? अगं मी आवरून घेतो आणि लगेच निघतो. हा, म्हणजे मला बस मिळेल पटकन. अहो मी काय म्हणते, आज नका ना जाऊ तुम्ही. आता काय झालं? अहो आज अमावस्या आणि चांगलं काम करायला जाताय तर जरा बरा दिवस बघून जा ना. अमावस्या? सुलभे, बरी आहेस ना तू? का वारा लागलाय तुला? बघ, आज कुठली अमावस्या? काल आकाशात चंद्र पाहिला मी, तो सुद्धा नखाच्या कोरी एवढा नाही, चांगला गोल पाहिला. आणि एका दिवसात अमावस्या? कसं शक्य आहे? काही अहो मी चुकून बोलले, मला म्हणायचं होतं जरा शुभ दिवस बघून जा ना. सुलभे, मी तिकडे ना लग्नाची बोलणी करायला चाललोय. लग्न लावून येणार नाहीये मी. आणि जरा विचार कर, आपली पोर एकटी आहे तिकडे, सगळं ठरवायला नको का? काही आपलं तुझं चाललंय. इकडे सगळं छान आहे. आज सकाळीच माझं बोलणं झालं कावेरीशी. हो का? ती मजेत आहे एकदम तिकडे. हो, तुम्हाला सांगायचंच राहिलं, कावेरीने पुन्हा ऑफिस जॉईन केलंय. हो. आणि ती हे सुद्धा सांगत होती की सध्या रत्नमाला मॅडम खूप बिझी आहेत, त्यामुळे तात्या तिकडे आले तर त्यांचा वेळ वाया जाईल. म्हणून म्हणते आज नका जाऊ ना. हो का? अगं मग तसं स्पष्ट सांगायचं ना. हे आडून आडून कशाला बोलतेय? हा, ठीक आहे, आज नाही जात मी, पण उद्या जाणार. तेव्हा मी कुणाचं काहीही ऐकून घेणार नाही. हे बघ, आपली पोर तिथे एकटी आहे, तर तिथे रितसर बोलणी करून सगळं ठरवायला नको का? आणि मला सांग, आपली पोर अशी दुसऱ्याच्या घरात बिन लग्नाची राहिलेली आपल्याला चालेल का? आणि बरं दिसेल का ते? नाही, मग ते आहेच म्हणा. अरे वा, फुलं? हो, राज सरांनी सांगितलंय तुम्हाला ही फुलं आवडतात ना, तर रोज तुमच्या डेस्कवर ही फुलं असली पाहिजेत. पण ह्याची काहीच गरज नाहीये. आता राज सरांनी इतक्या प्रेमाने दिली आहेत तर असू देत ना. नाही, त्यांचं ऐकलं नाही, त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या होणाऱ्या बायकोला फुलं दिली नाहीत असं वाटून ते आम्हाला ओरडतील आणि त्या फुलांआधी आम्हीच कोमेजून जायचो. राजवर्धन सर, हा काय प्रकार आहे? ऑफिस मध्ये मी काम करायला येते, रोमॅन्स नाही. कशाला फुलं पाठवली तुम्ही? मी सांगितलं होतं ना तुम्हाला, इथे मी तुमची एम्प्लॉई आहे म्हणून. तुम्ही हे असं काहीतरी करता आणि मग माझं कामावर कॉन्सन्ट्रेशन होत नाही, नीट काम करता येत नाही मला. बरं, कामात काहीतरी चूक झाली तर कोणी मला ओरडतही नाही. ओरडलं पाहिजे ना कोणीतरी. सगळे माझ्याकडे तुमची होणारी बायको म्हणून बघतात, आपल्या प्रेमावरून चिडवतात, मग मला ऑकवर्ड होतो. असं नका करत जाऊ तुम्ही. तुम्हाला मी सांगून ठेवतेय, ऑफिस मध्ये मी तुमची बायको नाहीये. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्या स्टाफलाही समजावून सांगा. परत जर असं काही वागलात ना तर मी तुमच्याशी लग्नच करणार नाही. मग आणा मोहिते परिवारासाठी दुसरी कुठली तरी सून. हे कावेरी, असं करू नकोस बाई.
हे बघ, तुला राजवर्धनला जी काही शिक्षा करायची ना ती तू कर, पण रत्नमाला मोहितेंची सून न बनून मला शिक्षा नको करू. पण मावशी, मॅडम तुम्ही इथे कशा काय? ही राजवर्धन सरांचीच केबिन आहे ना, तुम्ही इथे कशा आलात? नाही म्हणजे ही तुमची केबिन नाहीये ना, म्हणून मला वाटलं तुम्ही. हो पण कंपनी त्यांची आहे ना. हा, त्या कुठल्याही केबिन मध्ये कुठल्याही चेअरवर बसू शकतात. नाही मला अगदीच मान्य आहे तुम्ही मोहित्यांची होणारी सून आहात, पण म्हणून रत्नमाला मोहितेंनी कुठे बसावं हे तुम्ही कसं ठरवताय? ए राज, काय रे? हसू नका हो तुम्ही, तुमच्यामुळे झालंय सगळं. मॅडम तुम्ही यांना ओरडा. ए, तुमच्या दोघांमध्ये मला ओढू नका तुम्ही. खरं सांगू का कावेरी, असं म्हणतात की मुलगा जेव्हा नाठाळ असतो ना, तो आईमुळे सरळ होत नाही, बायकोमुळे सरळ होतो. बायको त्याला शिस्त लावते. तेव्हा तुला ह्याला जी काही शिस्त लावायची, ह्याला जे काही ओरडायचंय बोलायचंय सगळं कर. हे बघ, वाटत एक ठोसा पण ठेवून दे. आई माझी फुल परमिशन आहे. हे न्यायला आले होते.